स्टडी ऑफ साऊंड या चॅप्टरमध्ये आज आपण इको, ज्याला आपण प्रतिध्वनी असं म्हणतो, या इकोबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. इको म्हणजे नेमका काय असतो, प्रतिध्वनी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पाहायचं. एखाद्या हिल स्टेशनला जर तुम्ही भेट दिलेली असेल, म्हणजे एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जर तुम्ही भेट दिलेली असेल, तर अशा या हिल स्टेशनवर म्हणजेच थंड हवेच्या ठिकाणी एखादा तरी इको पॉइंट तुम्ही ऐकलेला असेल. कारण अशा थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच हिल स्टेशनवर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथे असा एखादा पॉइंट असतो की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जर तिथे जोरात ओरडला तर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो. अशा प्रकारचं हे जे ठिकाण असतं, ज्या ठिकाणी तुम्ही ओरडल्यानंतर तुमचाच ध्वनी परत एकदा तुम्हाला परत ऐकावयास मिळतो, असा जो पॉइंट आहे त्याला आपण इको पॉइंट म्हणतो. काय म्हणतो? इको पॉइंट म्हणजे प्रतिध्वनी स्थळ असं त्याला आपण म्हणतो. लक्षात घ्या की असा जो पुन्हा आपलाच ध्वनी परत आपल्याला जो ऐकू येतो, हा परत आलेला जो ध्वनी असतो त्याला आपण इको म्हणजे प्रतिध्वनी असे म्हणतो. आणि अशा प्रकारचा अनुभव तुमच्यापैकी काही जणांनी घेतलेला असेल. मग लक्षात घ्या की इको काय असतो. व्हेन यू हिअर द सेम साऊंड जस्ट आफ्टर अ लिटल व्हाईल, जेव्हा तुम्ही पुन्हा तोच ध्वनी थोड्या वेळानंतर ऐकता, मूळ ध्वनी जो निर्माण केलेला आहे तोच ध्वनी पुन्हा तुम्ही थोड्या वेळानंतर जेव्हा ऐकता, तेव्हा नंतर ऐकू आलेल्या या ध्वनीला म्हणजेच या साऊंडला आपण इको असे म्हणतो. अँड इको इज द रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड बिकॉज ऑफ द रिफ्लेक्शन बाय सम सरफेस. काय म्हटलं की इको म्हणजे ओरिजिनल साऊंडचं रिपिटेशन होऊन पुन्हा ऐकू आलेला साऊंड असतो. उदाहरणामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या आता की हे एक हिल स्टेशन आहे असं गृहीत धरू. आणि या ठिकाणी एक इको पॉइंट आहे असं आपण गृहीत धरू. काय असतो ते आता लक्षात येईल. हा एक व्यक्ती इथे थांबलेला आहे असं गृहीत धरा. आणि या व्यक्तीने जेव्हा साऊंड निर्माण केला तेव्हा हा साऊंड याला ऐकू येतो स्वतःला. हाच साऊंड पुढे जातो आणि पुढे जेव्हा एखादा सरफेस ज्याच्यावर हा साऊंड जाऊन आदळतो, तिथून हा साऊंड रिपीट वापस फिरतो, रिफ्लेक्ट होतो आणि वापस फिरतो. हा रिफ्लेक्ट झालेला जो साऊंड आहे पहा, मूळ साऊंड जो रिफ्लेक्ट होऊन परत कानावर ऐकू येतो थोड्या वेळानंतर, हा जो साऊंड आहे या साऊंडला आपण म्हणतो इको. काय म्हणतो? इको असे म्हणतो. म्हणजे ओरिजिनल साऊंड रिफ्लेक्ट होऊन परत एकदा आपल्या कानावर येऊन पडतो. हा रिफ्लेक्ट झालेला साऊंड म्हणजे इको आहे. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. मग आता
हा इको ऐकू येण्यासाठी, म्हणजे हा ओरिजिनल साऊंड आणि हा इको हे दोन्ही जर आपल्याला वेगवेगळे ऐकू यावयाचे असतील तर त्या ठिकाणी काय कंडिशन असली पाहिजे, कोणती परिस्थिती असली पाहिजे हे आपण लक्षात घेणार आहोत. पहा या ठिकाणी त्याबद्दल आपण इथे माहिती लक्षात घेऊ. In order to be able to hear the original sound and its reflection distinctly at 22 degrees Celsius, what must the minimum distance be between the source and the reflecting surface? We will see here. मी काय म्हटलं ते लक्षात घ्या की ओरिजिनल साऊंड हा ओरिजिनल साऊंड आणि इको हे दोन्ही जर आपल्याला ऐकू यायचे असतील तर या दोघांमध्ये पहा, लक्षात घ्या मी काय सांगत आहे ते, की हा ओरिजिनल साऊंड, आपण साऊंड निर्माण केला तो ओरिजिनल साऊंड, आणि त्यानंतर ऐकू येणारा रिपीट होऊन म्हणजे रिफ्लेक्ट होऊन परत येणारा आणि आपल्या कानावर पडणारा जो साऊंड असतो तो असतो इको. If we want to hear the original sound and its reflection distinctly, जर आपल्याला ओरिजिनल साऊंड आणि इको दोन्ही स्पष्टपणे वेगवेगळे ऐकावयाचे असतील ॲट 22 डिग्री सेल्सिअस, म्हणजे वातावरणाचं तापमान 22 डिग्री सेल्सिअस आहे, अशा वेळी आपल्याला जर ओरिजिनल साऊंड आणि इको हे दोन्ही स्पष्टपणे वेगवेगळे ऐकू यावयाचे असतील तर त्या ठिकाणी आपल्यापासून हा रिफ्लेक्टर जो आहे म्हणजे जो परावर्तक पृष्ठभाग आहे तो आपल्यापासून किती डिस्टन्सवर असायला पाहिजे हे आपण इथं लक्षात घेणार आहोत. मीन्स व्हॉट मस्ट बी द मिनिमम डिस्टन्स between the source and the reflecting surface. तो सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस यांच्यामध्ये किती डिस्टन्स असलं पाहिजे की ज्यामुळे आपल्याला इको ऐकू येईल. जेव्हा रूम टेम्परेचर किती असेल, सॉरी ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर किती असेल 22 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअसला साऊंडची व्हेलॉसिटी असते 344 मीटर पर सेकंद. मग आता इथे लक्षात घ्या की साऊंडची व्हेलॉसिटी 344 मीटर पर सेकंद असते 22 डिग्री सेल्सिअसला हवेमधून. अशा वेळी जर आपल्याला ओरिजिनल साऊंड आणि इको स्पष्टपणे वेगवेगळे ऐकायचे असतील दोन्ही, तर सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस यांच्यामध्ये किती मिनिमम डिस्टन्स असलं पाहिजे हे आपल्याला काढायचं आहे. आवर ब्रेन रिटेन्स अ साऊंड फॉर 0.1 सेकंद. मी काय म्हटलं की आपल्या मेंदूमध्ये ध्वनीचं सातत्य सुमारे 0.1 सेकंद इतके असते. त्यामुळे ध्वनी म्हणजे साऊंड अडथळ्यापर्यंत जाऊन वापस म्हणजे पुन्हा त्या श्रोत्याच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जर जास्त वेळाने पोहोचला तर आपल्याला तो परत फिरलेला साऊंड स्पष्टपणे वेगळा ऐकू येतो. मी काय म्हटलं ते लक्षात घ्या. या ठिकाणी सगळ्या कंडिशन आपण एकदा पुन्हा लक्षात घेऊ.
हा एक व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीच्या समोर हा रिफ्लेक्टर आहे. मोठा पृष्ठभाग आहे. या व्यक्तीने जो काही साऊंड निर्माण केला आणि त्या रिफ्लेक्टरवर जाऊन पडला, तो साऊंड म्हणजे ओरिजिनल साऊंड. आणि हा साऊंड या रिफ्लेक्टरवर पडल्यानंतर रिफ्लेक्ट होऊन वापस फिरला आणि त्या व्यक्तीच्या कानावर येऊन पडला. हा झाला रिफ्लेक्टेड साऊंड. त्यालाच आपण इको असे म्हणतो. आपण काय गृहीत धरणार आहोत इथे, की इथे जे काही एअर आहे किंवा ॲटमॉस्फिअर जे आहे त्याचं टेम्परेचर आहे 22 डिग्री सेल्सिअस. अशा वेळी या एअरमधून साऊंड ज्या वेगाने जातो, म्हणजे साऊंडची व्हेलॉसिटी असते अशा वेळेस 344 मीटर पर सेकंद. बरं, यानंतर मी काय म्हटलंय की our brain retains a sound for 0.1 second. काय म्हटलं की आपल्या मेंदूमध्ये ध्वनीचं जे सातत्य आहे ते 0.1 सेकंद असते. म्हणजे एखादा ध्वनी जर आपल्या कानावर पडला तर त्याचं जे काही सातत्य आहे ते पडल्यानंतर पुढे 0.1 सेकंदापर्यंत त्या ध्वनीचा प्रभाव आपल्या मेंदूमध्ये राहतो. आणि या 0.1 सेकंदाच्या दरम्यान जर दुसरा साऊंड आपल्या कानावर पडला तर तो वेगळा ऐकू येत नाही, या साऊंडमध्येच तो मिक्स होतो. म्हणून आपल्याला जर दोन वेगवेगळे साऊंड जर स्पष्ट ऐकायचे असतील तर दोन साऊंडच्या दरम्यान किती सेकंदाचा फरक असणे गरजेचं आहे? 0.1 सेकंदाचा फरक असणे गरजेचे आहे. म्हणजेच जर हा ओरिजिनल साऊंड अडथळ्यावर जाऊन पडला आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन आपल्या कानावर येऊन पडला, तोपर्यंत जर 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळ जर झाला तर आपल्याला हे दोन्ही साऊंड वेगवेगळे ऐकू येतात. म्हणजे आपल्याला हा इको स्वतंत्रपणे ऐकू येईल. मग आता ध्वनीच्या निर्मितीच्या सोर्स पासून रिफ्लेक्टरवर साऊंड जाऊन पडून रिफ्लेक्ट होऊन परत तो त्या सोर्स पर्यंत पोहोचेल, म्हणजेच त्या श्रोत्यापर्यंत पोहोचेल, तोपर्यंत 0.1 सेकंदाचा कालावधी झाला असला पाहिजे, तरच हे दोन्ही साऊंड आपल्याला वेगवेगळे ऐकू येतील. मग हा साऊंड जाऊन परत वापस कानावर येईपर्यंत या साऊंडने 0.1 सेकंद एवढा वेळ घेतला पाहिजे. एवढा वेळ घेण्यासाठी मग या रिफ्लेक्टर आणि सोर्समध्ये मिनिमम डिस्टन्स किती असायला पाहिजे? हा सोर्स आहे, साऊंडचा सोर्स इथे हा ओरडतोय व्यक्ती, म्हणजे सोर्स आहे साऊंडचा. आणि हा जो काही इथे पृष्ठभाग आहे ज्याच्यावरून साऊंड रिफ्लेक्ट होत आहे त्याला आपण रिफ्लेक्टर म्हणतो. मग हा सोर्स आणि रिफ्लेक्टर यांच्यामध्ये मिनिमम डिस्टन्स किती असलं पाहिजे की ज्यामुळे हा साऊंड जाऊन वापस फिरून कानावर येईपर्यंत 0.1 सेकंद इतका वेळ झाला पाहिजे. हे आपण एका फॉर्म्युल्याने काढू शकतो.
तो फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड इंटू टाइम म्हणा किंवा व्हेलॉसिटी इंटू टाइम म्हटलं तरी चालेल, कारण साऊंड हा सरळ मार्गाने जातो. मग साऊंडची स्पीड किती आहे इथे पहा, या ठिकाणी साऊंडची स्पीड आहे 344 मीटर पर सेकंद इंटू टाइम. किती वेळानंतर तो कानावर येऊन पडला पाहिजे 0.1 सेकंद. सेकंद गेट कॅन्सल्ड, कारण हा भागाकारातला हा गुणाकारातला सेकंद कट झाले. या दोघांचा गुणाकार करा, 344 गुणिले 0.1, 0.1 अगोदर द्या म्हणजे 34.4 मीटर. किती निघालं डिस्टन्स मग? म्हणजे हा जो सोर्स आहे आणि हा रिफ्लेक्टर आहे यांच्यामध्ये ओरिजिनल साऊंड जाऊन परत वापस येण्यासाठी त्यानं किती डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे? 34.4 मीटर, 34.4 मीटर. एवढं जर डिस्टन्स कव्हर केलं तर तोपर्यंत वेळ किती लागेल? 0.1 सेकंद लागेल. जाऊन वापस येण्यासाठी एवढं डिस्टन्स किती असायला पाहिजे? 34.4 मीटर. मग इथे लक्षात घ्या, जाऊन येण्यासाठी, मग हा जो जाऊन येण्यासाठी म्हणजे हा जो सोर्स आहे आणि हा रिफ्लेक्टर यांच्यामध्ये मिनिमम डिस्टन्स किती असायला पाहिजे? याच्या हाफ असलं पाहिजे. याच्या हाफ म्हणजे किती? 34.4/2 म्हणजेच 17.2 मीटर असलं पाहिजे मिनिमम डिस्टन्स बिटवीन सोर्स ऑफ साऊंड अँड रिफ्लेक्टर. पहा या ठिकाणी काय म्हटलं आपण? साऊंडने कव्हर केलेलं डिस्टन्स किती असलं पाहिजे? 34.4 मीटर. बरोबर आहे. हे जाऊन वापस येईपर्यंत 34.4 म्हणजे जाण्यासाठी किती? याच्या हाफ असेल. 34.4 मीटरच्या हाफ किती? 17.2 मीटर. म्हणजे सोर्स आणि रिफ्लेक्टर यांच्यामधलं मिनिमम डिस्टन्स किती असायला पाहिजे? 17.2 मीटर. मिनिमम डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड रिफ्लेक्टर इट शुड बी 17.2 मीटर. म्हणजे जाण्यासाठी 17.2 मीटर एवढा डिस्टन्स त्या साऊंडला कव्हर करावं लागेल आणि परत वापस येण्यासाठी एवढंच डिस्टन्स म्हणजे 17.2 मीटर कव्हर करावं लागेल. अशा पद्धतीने जाताना 17.2 आणि येताना 17.2 अशा पद्धतीने एकूण किती डिस्टन्स कव्हर करेल मग साऊंड? 34. याच्या दुप्पट म्हणजे 34.4 मीटर कव्हर करेल आणि त्याच्यासाठी वेळ किती लागेल मग? 0.1 सेकंद. म्हणजेच ओरिजिनल साऊंड आणि इको यांच्यामध्ये किती वेळ निघून जाईल? 0.1 सेकंद. म्हणजे आपल्याला अशा वेळी ओरिजिनल साऊंड आणि इको हे दोन्हीही स्वतंत्रपणे ऐकू येतील. हे आपल्याला इथं लक्षात येईल. या इकोचा एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर कदाचित तुम्हाला माहित असेल, ते म्हणजे गोल घुमट ॲट विजापूर, कर्नाटकातील विजापूर येथील हा जो गोल घुमट आहे हे एक एक्सलंट एक्झाम्पल आहे इकोचं. इको कॅन बी हिअर
मल्टिपल टाइम्स ड्यू टू कंटिन्युअस और मल्टिपल रिफ्लेक्शन्स. या गोल घुमटमध्ये या ठिकाणी जर आपण आतमधून थांबलो आणि त्या ठिकाणी जर टाळी वाजवली तर खाली असलेल्या इथल्या व्यक्तीला स्पष्टपणे या टाळीचा आवाज ऐकू येतो. व्हेन वी क्लॅप फ्रॉम द अप्पर लेवल ऑफ धिस घुमट, we can hear the sound of that clap at the base of this गोल घुमट. या गोल घुमटच्या या तळाला असलेला व्यक्ती म्हणजे या बेसला असलेला व्यक्ती हा या घुमटाच्या जवळून काढलेला आवाज सुद्धा स्पष्टपणे ऐकू शकतो. लक्षात घ्या, हे काही अंतर कमी नाहीये. 1 2 3 4 5 6 7 7 मजली असल्यासारखा आहे. तितक्या वरच्या टाळीचा आवाज खाली सुद्धा स्पष्टपणे ऐकू येतो. कशामुळे? रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. म्हणजे इथला साऊंड जो आहे तो वेगवेगळ्या डायरेक्शनने जरी गेला तरी रिफ्लेक्ट होऊन सर्व साऊंड कुठे येतो? हा या ठिकाणी खाली येतो आणि इथे असलेल्या व्यक्तीला तो साऊंड स्पष्ट ऐकू येतो. ही माहिती पाहिली आपण इकोबद्दल. यानंतर आपल्याला जी माहिती पाहायची आहे ती म्हणजे रिव्हर्बेरेशन याबद्दल माहिती पाहायची आहे. रिव्हर्बेरेशन म्हणजे ज्याला आपण निनाद असे म्हणतो. रिव्हर्बेरेशन ज्याला काय म्हणतो आपण? निनाद. हे समजण्यासाठी इथे लक्षात घ्या की हा एक या ठिकाणी आपल्याला व्यक्ती दिसतोय. हा एक सिंगर आहे आणि हा लिसनर आहे, म्हणजे हा श्रोता आहे. आणि एका मोठ्या हॉलमध्ये अर्थातच या प्रकारचा हा कार्यक्रम चालू आहे असं आपण गृहीत धरू. या ठिकाणी हा जो सिंगर सिंगिंग करत आहे त्याचा जो साऊंड आहे तो डायरेक्ट त्या व्यक्तीच्या कानावर जाऊन पडत आहे. पण याच वेळी हा साऊंड वेगवेगळ्या डायरेक्शननी वेगवेगळ्या भिंतींवर म्हणजे वॉलवर जाऊन आदळत आहे आणि रिफ्लेक्ट होऊन परत परत तोच साऊंड काय होत आहे? या व्यक्तीच्या कानावर येऊन पडत आहे. प्रत्येक साऊंड या व्यक्तीच्या कानावर येऊन पडणारा वेगवेगळा टाइम घेतो. मग या ठिकाणी लक्षात घ्या, साऊंड वेव्स गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल्स अँड रूफ ऑफ अ रूम मल्टिपल टाइम्स. मी काय म्हटलं की हे जे साऊंड वेव्स आहेत दे गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल्स अँड द रूफ मल्टिपल टाइम्स. Sound waves get reflected from the walls and the roofs of this room multiple times. The sound reflection is multiple times. And due to this, a single sound to be heard at once but continuously. मी काय म्हटलं की या इमारतीचं हे जे भिंती आहेत आणि हे जे छत आहे यामुळे साऊंड वेव्स पुन्हा पुन्हा रिफ्लेक्ट होत आहे आणि त्या लिसनरच्या कानावर येऊन पडत आहे. आणि त्यामुळं काय होत आहे की एकच ध्वनी पण त्याचं सातत्य म्हणजे हे साऊंड वेव्स एकत्र येऊन त्याचं सातत्य जाणवेल असं साऊंड इथे तयार होत आहे लिसनरच्या कानावर.
मग या प्रकारे असं जे साऊंड कंटिन्युअसली आपण ऐकतो त्याला आपण म्हणतो रिव्हर्बिरेशन. दिस इज कॉल्ड रिव्हर्बिरेशन. एकच ध्वनी तरंग आहे पण तो रिफ्लेक्ट होऊन वेगवेगळ्या एकच साऊंड वेव्ह आहे जो डायरेक्ट या लिसनरच्या कानावर येऊन पडत आहे. तोच साऊंड वेव्ह म्हणजे त्याच साऊंडचे हे वेव्ज आहेत जे वेगवेगळ्या वॉल्स आणि रूफवरून रिफ्लेक्ट होऊन त्या लिसनरच्या कानावर येऊन पडत आहे. त्यामुळे एकच साऊंड पण वेगवेगळ्या वेळेला येऊन पडत असल्यामुळे एक त्यांच्यामध्ये या सर्व साऊंड वेव्हमध्ये जे सातत्य निर्माण होतं आणि या ध्वनीचं सातत्य जे या व्यक्तीच्या कानावर पडतं त्यालाच आपण रिव्हर्बिरेशन म्हणतो. कारण येऊन पडणारा डायरेक्ट साऊंड, दुसरा साऊंड, तिसरा, चौथा हे जे साऊंड वेव्स येऊन पडत आहेत त्या सगळ्यांचा वेळ वेगवेगळा असतो. मग एकाच ध्वनी तरंगाच्या एकाच साऊंड वेव्हच्या लगतच्या येण्यातील कालावधी कमी होत जातो व परावर्तित ध्वनी एकमेकांमध्ये मिसळून सुस्पष्ट नसणारा जो या ठिकाणी वाढलेल्या महत्तेचा ध्वनी जो काही असतो जो या खोलीत निर्माण होतो त्याला आपण रिव्हर्बिरेशन असं म्हणतो. मी काय म्हटलं ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. The time between the successive reflections of a particular sound wave reaching us becomes smaller and the reflected sound get mixed up and produce a continuous sound. This sound is called as reverberation. जो या व्यक्ती या सिंगर पासून जो ध्वनी निघालेला आहे तो सरळ तर आपल्या कानावर येऊन पडत आहे पण त्याच वेळी इतर जे काही साऊंड वेव्ज त्यासोबत निघालेले आहेत ते वॉल आणि रूफवरून रिफ्लेक्ट होऊन त्या लिसनरच्या कानावर पडत आहेत. हे सर्व साऊंड वेव्ज हे एकमेकालगतच्या टाइमलाच येऊन पडत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ध्वनीचं सातत्य दिसून येतं. या लिसनरला त्या ध्वनीचं सातत्य कंटिन्युअस साऊंड ऐकू येतो आणि हा साऊंड स्पष्ट नसतो. यालाच आपण काय म्हणतो रिव्हर्बिरेशन. We cannot hear this sound clearly and this sound is the reverberation. This is the reason why auditoriums or some particular seats in the auditorium have inferior sound reception. काय म्हटलं मी की काही सार्वजनिक सभागृह जे ऑडिटोरियम असतात त्या ठिकाणी ते सार्वजनिक सभागृह किंवा श्रोत्यांच्या बसण्याच्या जागा ध्वनीविषयक निकृष्ट करण्याचं कारण म्हणजे रिव्हर्बिरेशन असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. द कंटिन्युअस साऊंड produced due to the reflection of the same sound, it is called as reverberation.